कारण तो मी मनापासून केलेला आहे. लहानपणी जेव्हा आजोबांकडनं ह्या सर्व गोष्टी आणि आठवणी ऐकत असताना मला असं वाटत होतं की आज देखील शाहू महाराज कोल्हापूरमध्ये आहेत. आणि म्हणून मी म्हटलं ना की माझा आज विश्वास बसत नाही की ते आपल्यातून जाऊन 100 वर्ष झाली. दिवस, महिने, वर्ष हे लोटत असतात, जात असतात. आपणही वयाने मोठे होत असतो, अनुभवाने किती समृद्ध होत असतो हे ज्याचं त्यांनी मूल्यमापन केलेलं बरं. पण एक गोष्ट नक्की की आज जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये या राजश्री शाहू महाराजांबद्दल अनेक लेख आलेले आहेत. बरीचशी माहिती आहे. छत्रपती कसे होते, छत्रपतींनी काय केलं. मला विचार करताना आणखीन एका गोष्टीचं नवल वाटतं की मला हा माणूस कसा म्हणायचा. एक साधा माणूस जसा आपण आहोत तसा हा मानव नक्कीच नव्हता. हा महामानवच होता. बरं, कारकीर्द किती? 28 वर्षाची. गादीवर बसले तेव्हा 20 वर्ष, आपल्यातून गेले ते 48 वर्ष. केवळ 48व्या वर्षी शाहू महाराजांचं निधन झालं. मग विचार असा येतो की आणखीन त्यांना 5-25 वर्ष देवाच्या दयाने मिळाली असती तर आज आपल्या राज्याचं चित्र एक सुधारणेच्या दृष्टीतून विचार केला तर ज्या काही आपण भौतिक सुधारणा म्हणतो त्या वेगळ्या आणि समाज सुधारणा ज्या म्हणतो आहोत त्या वेगळ्या. तर तसं जर विचार केला तर आणखीन आपले शाहू छत्रपती काही वर्ष जर त्याने मिळाली असती तर काय झालं असतं. स्मृतिदिन हा केव्हा असतो की जेव्हा आपण एखाद्याला विसरतो आणि विसरल्यानंतर अरे असल्याचा स्मृतिदिन आहे. पण मला नाही वाटत आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला शाहू महाराजांची आठवण झाली नसेल असा एखादा तरी दिवस असेल. रोज आपण शाहूंची आठवण काढतच असतो कारण त्यांनी त्यावेळेला जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली, जगावं कसं हे दाखवलं, जगावं कोणासाठी हे दाखवलं. ही माणसं आता होणार नाहीत. म्हणजे आचार्य अत्रेंच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की आचार्य अत्रे नेहमी अतिशयोक्ती करतात. असा वक्ता 10,000 वर्षात होणे नाही, असा माणूस 10,000 वर्षात होणार नाही. पण ही जी काही व्यक्तिमत्व आपण पाहिली जसे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर ही अतिशयोक्ती नाहीच, हे सत्य आहे, हे पटतं. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय, आझादी का अमृत महोत्सव. आणि त्याच वर्षी छत्रपती शाहू राजांचं आपला 100वा स्मृतिदिन. मी विचार करतो की जी कार्य त्यांनी करून ठेवलेली आहेत प्रचंड प्रत्येक क्षेत्रात, असं कोणतेही मला नाही वाटत एखादं क्षेत्र असेल राहिलं असेल की जे त्यांच्याकडनं सुटून गेलं. त्यावेळेला अस्पृश्य हा शब्द होता. अस्पृश्यदार म्हणजे माझ्या आजोबांचा जो उल्लेख केला गेला त्या आजोबांनी तो लिहिलेला त्यांच्या आठवणीतल्या याच्यामध्ये की अस्पृश्यदार आणि शिक्षण प्रसार. तर ह्या त्यावेळेला त्यांनी ज्या गोष्टी करून ठेवल्या, मग धरणाचा विचार असेल, शिक्षणाचा असेल, वसतिगृह असेल, कृषीचा असेल, उद्योगाचा असेल, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतंत्र झाल्यासाठी एक एक खातं आहे. म्हणजे हा केवढा मोठा प्रचंड दूरदृष्टी असलेला आपला हा राजा की त्यांची कारकीर्द 28 वर्षाची. 28 वर्षामध्ये त्यांनी एवढं प्रचंड काम केलं की प्रत्येक कामासाठी आज राज्यामध्ये असेल आणि केंद्रामध्ये असेल एक एक खातं आहे, वेगळं खातं आहे. एवढी प्रचंड कामं ह्या एका माणसाने केलं. बरं, तो काळ सुद्धा असा होता की एका बाजूला स्वातंत्र्याचे वारे वाहत होते आणि दुसऱ्या बाजूला हे राजे, म्हणजे राजे अनेक होऊन गेले. आजपर्यंत अनेक राजे गेले, कित्येक राजे आपल्या आठवणीत सुद्धा नाही. म्हणजे त्यांचा स्मृती दिन कोणता हे सुद्धा आठवावं लागेल. एवढे ते राजे दिन होते. नुसते गादीवर बसले म्हणून राजे झाले. पण जर का आपण नीट विचार केला तर मला नाही वाटत की हा आपला राजा बसणारा राजा नव्हता. गादीवर बसले पण प्रत्यक्षात आरामात कधी गादीवर बसले असतील असं मला नाही वाटत. हा सातत्याने दिन दुबळ्यांसाठी हा संघर्ष करणारा राजा होता. शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा माझ्या आजोबांनी ते लिहिलेलं आहे आणि आम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे की संघर्ष अनेक झाले.
एकदा तर काही जणांनी त्यांना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती काही जणांची. पण हे संघर्ष कोणासाठी केले? हे संघर्ष हे त्यावेळेला जे त्यांनी माझ्या आजोबांनी लिहिलेलं आहे की अस्पृश्य वर्गाला निदान माणसाप्रमाणे आम्ही जर वागवले नाही तर आमचे राजकारण बरोबर रीतीने कसे चालेल. त्याने विचारलं होतं माझ्या आजोबांनी की राजकारण आणि अस्पृश्यता यांचा संबंध काय. आणि पुढे हा एक फार महत्वाचा आहे, पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. जेव्हा शाहू महाराज आणि आजोबांची चर्चा झालेली की इतर देशांप्रमाणे याही देशात प्रत्येक मनुष्याला मनुष्यत्वाचे सर्व अधिकार दिले पाहिजेत, नाहीतर आमच्या हातून मुळीच देशसेवा होणार नाही. फार महत्वाचं आहे. मनुष्याला किमान मनुष्य तू आहेस त्याचे अधिकार हे दिले पाहिजेत. आणि हे अधिकार देण्यासाठी जे शाहू महाराजांनी कार्य केलं हे मार्गदर्शक आहे, हे मार्गदर्शक आहे. आणि त्यांच्याबद्दल म्हणजे काय काय त्यांची जी वैशिष्ट्य आजोबांनी सांगितलं होतं की पहिली भेट जेव्हा माझ्या आजोबांची झाली त्यांना अचानक निरोप आला की तुम्हाला आजच्याच रात्रीच्या गाडीत निघावं लागेल. महाराजांनी बोलवले. आता महाराजांनी बोलवल्यानंतर नाही म्हणण्याची तर कोणाची हिंमत नाही, पण सगळेच जण भेटीला उत्सुक असायचे आणि असतात. आधी मोठ्या माणसाला भेटायचं झालं तर आहेच. आणि त्यातही यांची कीर्ती, शाहू महाराजांची कीर्ती, त्यांचं कार्य हे आजोबांनी ऐकून तर होतेच, अभ्यास तर त्यांचा चालूच होता. पण बोलवले म्हटल्यानंतर तत्काळ गेले आणि त्यांनी जी एक आठवण सांगितले की सुरुवातीला गेल्यानंतर बाकीचं काही मी डिटेल वाचत नाही कारण ते जीवनगाथेत लिहिलेलं आहे. पण राजा कसा असायला पाहिजे. जेव्हा पहिल्यांदी शाहू महाराज आणि माझ्या आजोबांची भेट घडली तेव्हा आजोबांनी असं नमूद केले की पहिल्यांदी महाराज नुसते असे आपादमस्तक त्यांना न्याहाळत होते, आपादमस्तक न्याहाळत होते. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी एक चर्चा झाली आणि पुन्हा भेटू असं त्यांना सांगितलं. महाराज निघून गेल्यानंतर महाराजांचे जे दरबारी होते, सहकारी होते, त्यांना आजोबांनी विचारलं की हे त्याच्यात त्याने असं म्हटलं की काही क्षण महाराज माझ्याकडे आपादमस्तक नुसतेच पाहत होते, त्यांची ती नजर मोठी सूक्ष्मभेदी होती. आणि म्हणून दिवाण साहेबांशी मी जेव्हा विचारलं हा विषय काढला तेव्हा ते प्रथम हसले. मी म्हणाले म्हणजे तुमच्या तो लक्षात आलाच असेल तर या नजरेच्या परीक्षेला जो उतरला तो पास झाला, पण मी त्याच वेळी तुमच्याकडे पाहत होतो. या पहिल्याच नजरेने कोण माणूस कसा असावा, काय करू शकेल वगैरे इत्तमभूत तपशील महाराज हा म्हणता आजमावतात. आणि महाराजांचं सायकोलॉजी, फिजिओनॉमी याबद्दलचं ज्ञान उपजत असून त्यांनी एका क्षणात काढलेले खटके फारसे चुकत नाही. खटके म्हणजे त्यांच्यातले बारकावे. तुमच्याशी ते बोलायला लागल्यानंतर माझा जीव भांड्यात पडला, नाहीतर कित्येकांना नुसते असे पाहिल्यावर चटकन सांगायचे बरं आहे, ठीक आहे, जावा आता. म्हणजे भेटायला बोलवल्यानंतर नजरेने ते त्याला वाचायचे, हा माणूस काय आहे, काय पात्रतेचा आहे, काय कुवतीचा आहे. योग्य वाटलं तर पुढे बोलायचे, नाहीतर ठीक आहे जावा आता जावा, म्हणजे पुन्हा भेटायची काही गरज नाही. तर हे जे काही एका राजाच्या ठिकाणी असतं हे मला नाही वाटत आता आणखीन काही जणांच्या ठिकाणी असू शकेल. आणि शेवटच्या एक दोन गोष्टी ज्या सांगतो तुम्हाला की माझ्या आजोबांना त्यांच्या सगळ्या लिखाणासाठी त्यांनी हवे ते सगळे संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिलेच. हे एक राजा म्हणून ठीक आहे, काय करतोस रे तू, ठीक आहे लिहितोस, कोणती तुला पुस्तकं पाहिजे जा मी देतो पैसे, ठीक आहे, एक राजा हे कदाचित करू शकेल. पण हे नुसतं वरवरचं नव्हतं, हे साहित्याची त्यांचं जे ज्ञान होतं. एकदा माझ्या आजोबांना त्यांनी विचारलं की सध्या कोणतं पुस्तक लिहितोयस, तर त्यांनी माझ्या आजोबांनी सांगितलं भिक्षुकशाहीचे बंड लिहितंय. मग ते सांगितल्यानंतर संदर्भ ग्रंथाची नावं विचारली. मग महाराजांनी त्याने सांगितलं की सॅव्हिलचा प्रिस्टक्राफ्ट अँड किंगक्राफ्ट हा ग्रंथ नाही तुझ्याजवळ, वा तो तर प्रथम अभ्यासला पाहिजे. भिक्षुकशाहीप्रमाणे राजेशाही सुद्धा ह्युमॅनिटीला जाचक ठरलेली आहे. म्हणजे हे स्वतः एक राजा हे स्वतःहून सांगतोय की जसं भिक्षुकशाही आहे तशी राजेशाही सुद्धा जाचक ठरलेली आहे. आणि ही राजेशाही जाचक ठरू शकते हे ज्याला जाणवतं तोच खरा लोकोत्तर राजा होऊ शकतो. आणि तसे आपले शाहू महाराज झाले. म्हणून इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा हा माणूस आपला वाटतो, सगळ्यांना आपला वाटतो. का की त्यांनी गोरगरिबांसाठी केलं. खरं म्हणजे त्यांनी जो पहिला एक आल्यास तो त्यांचा जो एक जाहीरनामा काढला होता त्याच्यात त्यांनी सांगितलं की माझ्या राज्यातले सगळे हे सुखी असले पाहिजेत, सुखी असले पाहिजेत, समाधानी असले पाहिजेत. हे आल्या त्याच दिवशी त्यांचं एक ते पहिलं वचन होतं, पहिला जाहीरनामा होता.
एक गोष्ट मला नेहमी जाणवते की आज हा स्मृती दिन आहे. दादा आपण जे स्पष्ट केलं बरंच झालं की काही जण काहीतरी कुचाळक्या करत असतात. हे तुम्ही स्मारक करणार पण पैसे कुठे, हे करणार पण ते कुठे. ही जी काय वृत्ती आहे ना, त्याच वृत्तीच्या विरुद्ध शाहू महाराज लढले. त्यांनी जो संघर्ष केला ना, तो ह्याच वृत्तीच्या विरुद्ध केला. आणि म्हणून त्यांना ज्या वेळेला मुंबई सरकारने एक इशारा दिला होता की हे सगळे तुम्ही जे काय करताय ते तुमच्या संस्थानात करा, बाकी ठिकाणी तुम्ही करू नका, करू नये. आता हा एक मोठा तसा पॅरेग्राफ आहे, पण याच्यामध्ये जे शाहू छत्रपतींनी इंग्रज सरकारला दिलेलं जे एक उत्तर आहे ते फार महत्वाचं आहे, मोलाचं आहे. म्हणजे आज आपल्या देशात काय चाललेलं आहे, त्याहीपेक्षा पारतंत्र्यात आपण असताना काय चाललं होतं हे आपण बघणं फार आवश्यक आहे. पहिला प्रथम मी सांगतो की जे काही मी माझ्या आजोबांकडून ऐकलं आणि जे काही मी वाचतोय त्याच्यातून एक नक्की की छत्रपती शाहू महाराज हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हते, तर ते वृत्तीविरुद्ध होते. वृत्ती सगळ्यांना म्हणजे मी तुझ्याहून मोठा आहे, काय मोठं, तुझ्यात काय असं मोठं. आणि एखाद्याला जर का जो परिस्थितीने गांजलेला असेल, त्या परिस्थितीमुळे त्याला जर का शिक्षण मिळत नसेल तर तो त्याचा दोष होऊ शकत नाही. आणि अशा लोकांसाठी, अशा वर्गासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी काम केलं आहे. विद्वत्ता ही काही जणांना उपजत असू शकते, असतेही, पण शिक्षणाचा अधिकार जर कोणी शिकलाच नाही आणि तुम्ही जर का त्याच्याबरोबर भेदभाव करत राहिला तर हा भेदभाव हा बरोबर नाहीये. सर्वसामान्य किंवा जो दीनदुबळा आहे त्याच्यातला न्यूनगंड घालवण्याचं काम हे झालं पाहिजे. म्हणून छत्रपती शाहू महाराज यांनी हा सगळं त्यावेळेला आपलं आयुष्य होतं हे वाहून टाकलं होतं. आणि म्हणून जेव्हा इंग्रज सरकारने त्यांना इशारा दिला तेव्हा छत्रपतींनी जे त्यांना उत्तर दिलं ते त्यांनी सांगितलं की मी ब्राह्मणांच्या विरुद्ध भाषण केलेली नाहीत, अगर दुसरे काही केलेलं नाही, पण आपल्या स्वभावास अनुसरून ते माझ्यावर सूड उगवित आहे. त्यांच्या पेशवाई, बर्वेशाही किंवा परशुरामशाही कारस्थानांना परमेश्वर यश देव. आणि त्यांनी इंग्रज सरकारला सांगितलं की मी तुमचा उपदेश ऐकेन, पण क्षत्रियाला अनुचित अशा रीतीने मला वागता येणार नाही. मला कैद केले तरी माझा देह कोणत्या तरी सत्कारणी खर्चण्याचा मी प्रयत्न करेन. ज्या रणभूमीवर मी उभा राहिलो आहे तेथून पाय मागे घेणे माझ्या शिलास डाग लावण्यासारखे आहे. मी तुमचा उपदेश स्वीकारेन, पण त्याप्रमाणे वागणे मला अशक्य आहे. हे धाडस, हे त्यावेळेला आपल्यावरती राज्य करणाऱ्या इंग्रजांना त्यांनी दिलेलं उत्तर. म्हणजे हा माणूस, मी पहिल्यांदाच सांगितलं की हा मानव साधा सुरा मानव नव्हता. दुर्दैवाने आपल्याला ते केवळ त्यांची राजवट 28 वर्षच लाभली. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हटलं जातं की त्यांचं आयुष्य 50 वर्षाचं होतं, आपल्या या शाहू महाराजांचं 48 वर्ष, पण औरंगजेब 90 वर्ष जगला. मग कुठेतरी मी वाचलं की उलट झालं असतं, तर छत्रपती शिवरायाला जर 90 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं आणि औरंगजेब 50व्या वर्षी जर का आटोपला असता तर आपल्या देशाचं आणि राज्याचं चित्र काय झालं असतं. असो, या सगळ्या आता गोष्टी आपण काही इतिहासात मागे जाऊन सुधारू शकत नाही. पण आज आपण छत्रपती शाहू महाराजांना वंदन करताना निदान त्यांनी दाखवलेली जी वाट आहे ती वाट म्हणजे एक गोष्ट आपण बरीचशी पुढे नेतो आहोत. संस्था चांगल्या झालेल्या आहेत, संस्था पुढे नेतो आहोत, धरणाची कामं होत आहेत, कृषीचं काम होत आहे. तशी आता कुठे जातीपातीमध्ये आता असमानता राहिलेली नाहीये, जिकडे असेल ती पण आपण घालवतो आहोत. शिक्षणाचा प्रसार करतो आहोत, वसतिगृह करतो आहोत. पण ज्या वृत्तीविरुद्ध महाराज लढले ती वृत्ती खरोखर आज सुद्धा संपलेली आहे का? ज्या वृत्तीने महाराजांना छळलं, का छळलं? तर गोरगरिबांना आणि दीनदुबळ्यांना तुम्ही मदत करताय. मदत आपण करतोच आहोत, ते सरकारचं कामच आहे. पण ज्या वृत्तीविरुद्ध आपले राजे, शाहू राजे लढले, ती वृत्ती मला असं वाटतं जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे संपवण्याचं काम हे आज छत्रपतींना अभिवादन किंवा मानवंदना करताना आपण ती प्रतिज्ञा करूया. कारण तशी जर का नाही केली तर ह्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आज या राज्यातले सगळेच जण आपण इकडे जमलेलो आहोत. छत्रपतींचं हे म्हणजे शिवरायाचं हे राज्य, शाहूंचं हे राज्य, त्या राज्याच्या गादीवरती आज आपण आहोत. काही जण आपल्या सोबत आहेत. म्हणून आपण एक निश्चय करूया की खरोखर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य आपण निर्माण करण्यासाठी आपल्या हातामध्ये आणि आपल्याकडनं जे जे काही करता येणे शक्य आहे
ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी एक आपण प्रतिज्ञा करू. मी पुन्हा एकदा शाहू राजांना विनम्रपणाने अभिवादन करतो आणि जसं अजितदादा म्हणाले त्याचप्रमाणे आज मी तिकडे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर आभार प्रदर्शन कृतज्ञता पर्वत समिती सदस्य उदय गायकवाड साहेब मानतील. नमस्कार. आज राजश्री शाहू महाराजांच्या प्रती जे कृतज्ञता पर्व माननीय पालकमंत्री सतेज पाटील साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी रेखावार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. या कार्यक्रमासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज